बंधूंनो आणि भगिनींनो, आज सामान्य काळाचा 5वा रविवार आहे आणि आजच्या उपासनेमध्ये आपण बघू शकतो, आजच्या शुभवर्तमानात प्रभू येशू ख्रिस्त आपल्या प्रथम शिष्यांना पाचारण देतो आणि शुभवर्तमानाच्या शेवटी संत पेत्राला सांगतो, आजपासून तू माणसं धरणारा होशील. याचा अर्थ काय? आपल्याला माहित आहे, संत पेत्र एक मासेमार होता, मत्स्य उद्योजक होता आणि त्याला एक नवीन पाचारण प्रभू येशू ख्रिस्त देत आहे, माणसं धरणारा. याचा अर्थ काय? आपल्याला माहित आहे की समुद्र एक असुरक्षित स्थान आहे. आज सुद्धा, या आधुनिक काळात सुद्धा समुद्र प्रवास जोखीमपूर्ण आहे आणि आपण कल्पना करू शकतो की येशूच्या काळात हा प्रवास किती असुरक्षित होता आणि त्या काळात येशू ख्रिस्त एक महान, एक उत्तम प्रतिमा सृष्टीचा उपयोग करतो. या संपूर्ण जगाला तो समुद्र या प्रतिमे सृष्टीबरोबर तुलना करतो. म्हणजे हे संपूर्ण जग एका प्रकारे एक असुरक्षित स्थान आहे. माणसाच्या स्वार्थामुळे, पापामुळे हे एक असुरक्षित स्थान झालेलं आहे आणि प्रभू येशू ख्रिस्त संत पेत्राला हे पाचारण देतो, आपल्या सर्व शिष्यांना पाचारण देतो. जे लोक भटकत आहे, दिशाभूल झालेले आहे, पथभ्रष्ट झालेले आहे, त्यांना तुम्ही माझ्या मार्गावर आणा. आणि आपण पाहू शकतो की येशूच्या स्वर्गारोहणानंतर ते अखंड जगात गेले सर्व शिष्य आणि त्यांनी पुष्कळ लोकांना येशूचा मार्ग दाखवला. आज प्रभू येशू ख्रिस्त आपणास हे आव्हान देत आहे. आपल्या समुदायामध्ये पुष्कळ असे लोक आहेत जे प्रभूपासून दूर गेलेले आहेत. आपण त्यांना प्रभूच्या मार्गावर आणू शकतो का? आम्ही